त्यांच्या वडिलांनी एक गाय विकत घेतली होती महेश, आणि ती महेश त्यांना खूप आवडायची. गावातल्या उच्चवर्णीय लोकांनी ती त्यांना महेश विकायला भाग पाडली. कारण दलित जातीतील लोकांनी ह्या गोष्टी पाळायच्या नसतात, त्यांनी फक्त लोकांची सेवा करायची असते. ह्या गोष्टीमध्ये त्यांना खूप अपमान वाटला आणि दिनाबाना आपलं गाव सोडून निघून आले. दरदरची ठोकरे खात खात पुण्याला आले आणि पुण्याला DRDOमध्ये सफाई कर्मचारी म्हणून त्यांनी सर्व्हिस केली. आणि हे सफाई कर्मचारी असताना 1964 मध्ये 14 एप्रिल 1964ला तिथल्या DRDOनं असा निर्णय घेतला की 14 एप्रिलची सुट्टी त्यांनी रद्द केली आणि ती 14 एप्रिलची सुट्टी दुसऱ्या कोणत्या तरी सणाला, हिंदू सणाला त्यांनी दिली. सफाई कामगार, गरीब माणूस, पोटापाण्याचा प्रश्न पुण्यामध्ये राहतोय आणि अशा परिस्थितीत त्या स्वाभिमानी दिनाबानाने त्यांनी विरोध व्यक्त केला आणि त्या ह्याच्यामध्ये आंदोलन छेडलं. आंदोलन छेडल्यानंतर तिथल्या DRDOनं बाबासाहेबांची सुट्टी मागतो काय म्हणून त्याला कामावर कमी केलं. मित्रांनो, त्याला कामावर काढून टाकलं. ही गोष्ट मान्यवर काशीराम साहेबांना समजली. काशीराम साहेब त्या टाईमला DRDOमध्ये सायंटिस्ट म्हणून नवीन नोकर लागले होते. आणि ज्या दिवशी काशीराम साहेबांना समजलं एक दिनाबाना नावाचा माणूस आंदोलन करतोय, त्यांनी जाऊन भेटून घेतली, विचारलं तर त्यांना सांगितलं की तुम्ही तुमच्यासारखे लोक एवढे शिकून फुले शाहू आंबेडकरचं काम करत नाही, म्हणून आमच्यावर अन्याय होतोय. 14 एप्रिलची सुट्टी इथल्या व्यवस्थेनं नाकारलेली आहे. मित्रांनो, काशीराम साहेबांनी त्या दिवसापासून तिथं सुट्टी मान्य करून घेतली. दिनाबानाला कामावर घ्यायला लावलं. त्या दिवशी त्यांनी शपथ घेतली की आजपासून मी घरी जाणार नाही, मी लग्न करणार नाही आणि जे काही फुले शाहू आंबेडकरचं काम आहे, जे बाबासाहेबांचं काम आहे ते मी पूर्ण करणार आहे. बाबासाहेबांचे कोणते काम होते? बाबासाहेबांचं काम होतं पहिलं ह्या देशातील जातीय व्यवस्थेचा अंत करणं, ह्या देशातील जातीय व्यवस्था संपून टाकणं. दुसरं काम काय होतं? इस देश के बहुजन समाज को हुक्मरान बनाना है, इस देश के हुक्मरान बनाना है. आणि तिसरं काम काय होतं? इस देश को सम्राट अशोक का भारत बनाना है, इस देश को सम्राट अशोक का भारत बनाना है. आणि मित्रांनो, ह्या जगामध्ये खूप नेते झाले, पण मान्यवर काशीराम साहेबांसारखं नेता झालेलं नाही. काही लोक तात्कालीन नेते होतात, काही कारणास्तव होतात, काही लोक वारसदार असतात. अशोकरावचा मुलगा आणखीन कोणीतरी, त्याचा मुलगा शंकररावचा मुलगा आणखीन कोणतरी, म्हणजे असं चालत आलेलं आहे. पण मान्यवर काशीराम साहेबांकडे कोणतीही हे नव्हती. आणि फक्त बाबासाहेबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी, महापुरुषाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य बर्बाद केलं. त्यांनी लग्न केलेलं नाही, त्यांनी काहीच म्हणजे आईवडिलांची सुद्धा भेट घेतलेली नाही. शेवटपर्यंत फक्त महापुरुषांचं स्वप्न साकार करणार. मित्रांनो, काल आम्ही लखनौला गेलो होतो. बहिणीनं सांगितलं आज बहुजन समाज पार्टी ही जी वाढलेली दिसते तिच्या पार्टी मग फार मोठे कष्ट आहेत. फार मेहनतीनं आम्ही पार्टी वाढवलेली आहे. आम्ही बामशेपचं नवीन काम सुरू केलेलं होतं आणि बामशेपच्या लोकांना काहीतरी गैरसमज झाला आणि त्यांनी दीड महिने त्यांनी पेमेंटच दिलं नाही. जे बामशेप कर्मचारी संघटन मान्यवर काशीराम साहेबांना ऑफिस चालवण्यासाठी पैसे देत गेले, ते पैसे देणं बंद केलं. तर काय केलं मग मित्रांनो? अक्षरशः ते 2 कर्मचारी होते काम करणारे, टाईप करणारे, पत्र टाईप करून टाकणारे. त्यांनी सांगितलं मान्यवर काशीराम साहेबांना तुम्ही ऑफिस बंद करा, हे होत नाही, चालत नाही. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये बहिणीनं सांगितलं 1.5 महिन्यानंतर बामशेपवाल्यांचा गैरसमज दूर झाला आणि त्यांनी आम्हाला पैसे आणून दिले. मधल्या काळामध्ये त्यांना भाकरीचे वांदे झाले, कर्मचाऱ्यांचा पगार उठला, त्यांच्या घरचे वांदे झाले. कोणत्या परिस्थितीत बहुजन समाज पार्टी आम्ही वाढवलेली आहे आणि इथपर्यंत आणलेली आहे. आज प्रत्येक स्टेटमध्ये आमचं ऑफिस आहे, स्वतःचं ऑफिस आहे. आणि मित्रांनो, आपले पार्टीचे ऑफिस 5 स्टार आहेत. आपण कोणत्याही पार्टीपेक्षा कमी नाही, काँग्रेसपेक्षा नाही, भाजपपेक्षा नाही. आणि बहुजन समाज पार्टी ही फक्त तुमच्या आमच्या जीवावर चालते, तुमच्या आमच्या कष्टावर चालते, तुमच्या आमच्या एक रुपयावर चालते. मी स्वतः बघितलेलं आहे. अनिल अंबानी भंजीला भेटायला आलेला होता, भंजीनं त्याला झाडून हाकून दिलेलं आहे. अनिल अंबानीचं काय म्हणणं होतं? भंजी मेरे 2 हेलीकॉप्टर, एक एरोप्लेन लखनऊ एयरपोर्ट पे खड़े हैं, एक एरोप्लेन और एक हेलीकॉप्टर दिल्ली एयरपोर्ट पे खड़े है, आप जब चाहे इस्तेमाल कर सकती हो. मित्रांनो, बहिणीनं ते घेतलेलं नाही. जर उद्या तुझी आमची सत्ता आली तर मला तुझे कामं करावं लागतील, मी माझ्या बहुजन समाजाचं काम करू शकणार नाही. मित्रांनो, म्हणजे अशा पद्धतीनं आपली बहुजन समाज पार्टी बहीणकुमारी माहिती अत्यंत स्वाभिमानी नेतृत्व आहे. आणि कालच्या लखनौ दौऱ्यामध्ये बहिणजीनं महाराष्ट्रातील सर्व बोड्या बरखास्त केलेल्या आहेत, सर्व जिल्हा बोड्या.
महाराष्ट्रातील एकही जिल्हा बॉडी आता शिल्लक नाही. आता नवीन आपल्याला लोकसभा बॉड्या बनवायच्या. नवीन आतापर्यंत आपण जिल्हा बॉडी होता, आता बहिणीनं झोन दिलेली आहे. लोकसभेचे 12 लोकसभेचे झोन दिलेले आहेत आणि त्या झोननुसार आपल्याला काम करायचं आहे. ह्या झोनचा प्रमुख म्हणून मला नेमलेला आहे. मित्रांनो, मी आश्वासन देतो, मी जोपर्यंत या पदावर आहे तोपर्यंत चुकीचं काम होऊन देणार नाही. कोणतंही चुकीचं काम मी करणार नाही, चुकीचं काम होऊन देणार नाही. आणि भयकुमारी महायुतीजी 2027 मुख्यमंत्री बनणारच आहेत, पण 2029ला पंतप्रधान कशा होतील, आम्ही महाराष्ट्रातून कसे लोकसभा खासदार आपण देऊयात याचा विचार करून त्या पद्धतीने आपण कामाला लागूयात. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. आणि मी आणि अनिरुद्ध आम्ही दोघे आता हा संपूर्ण जोडून बघणार आहोत. एवढं बोलून 2 शब्द संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद सर. कोणत्या सूर्यदळ, युवराजी सूर्यदळ आपण मंचाकडे यायचं आहे आणि प्रमुख मान्यवरांच्या हस्ते एक चांगलं आणि सुंदर आयोजन आपण या ठिकाणी परभणीत केलं. तर मान्यवर कांशीरामजी साहेब, देवराव दादा खंदारे आपणही यायचं. गेले का ते? पर तुम्ही या. गेले ते. युवराज सूर्यदळ बसपाचे परभणी जिल्हाध्यक्ष. राहुलजी घनसावंत, चला लवकर या. परभणीची पूर्ण टीम या. भीमजी या, परभणीची टीम या, सगळी या, सगळे युवा चेहरे या. समोर या, समोर या. हो, खूप सुंदर अशी टीम या ठिकाणी काम करत आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली. हो, झाला. या ठिकाणी परभणी युनिटने मान्यवर 92व्या मान्यवर कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने जे संघर्ष केला, काम केलं, मेहनत घेतली, त्यांची पाठ थोपटणं आपल्याला आवश्यक आहे. त्यामुळं परभणीच्या सगळ्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांचं पुष्पहार घालून स्वागत करावं असं मी सर्वांना विनंती करतो. टाळा वाजवा जरा कार्यकर्त्यांसाठी. शाहीर सुरेश रंजवे आणि राहुल सुरवशे आणि संच या प्रेमदास जाजी पुंडगे, आपल्या सर्व संचांना विनंती आहे की आपलं साहित्य या ठिकाणी मंचावर लावावं आणि सुंदर अशा गीतांना आपण या ठिकाणी उपस्थितांना आस्वाद द्यावा. राहुल घनसावंत, आपण आभार व्यक्त करावे. या गाण्याच्या नंतर. ओके, चला. आणि कार्यकर्त्यांनी काय करायचं आहे, ह्या चेअर साईडला ठेवा. कार्यकर्ते गेले खाली. चला लवकर उचला ते.